खूप वर्षांपूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. तो अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि असा वर मागितला की मला कोणताही मनुष्य किंवा प्राणी मारू शकणार नाही, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना जमिनीवर ना आकाशात. या वरामुळे तो स्वतःला अमर समजू लागला. त्याचा अहंकार इतका वाढला की त्याने स्वतःलाच देव मानायला सुरुवात केली. त्याने सर्वांना आदेश दिला, फक्त माझीच पूजा करा, विष्णूची नाही. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद मात्र लहानपणापासूनच भगवान विष्णूचा भक्त होता. तो नेहमी नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत असे. त्याला गुरुकुलात पाठवले गेले, पण तिथेही तो इतर मुलांना विष्णुभक्ती शिकवत असे. हे पाहून हिरण्यकश्यपू खूप रागावला. त्याने प्रल्हादाला विचारले, तू कोणाची पूजा करतोस? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, मी फक्त भगवान विष्णूची पूजा करतो. हिरण्यकश्यपूचा राग अनावर झाला. त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याला उंच डोंगरावरून खाली ढकलले, विषारी सापांमध्ये टाकले, हत्तींच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याची बहीण होलिका हिच्या मदतीने त्याला आगीत बसवले. होलिकेला वरदान होते की ती आगीत जळणार नाही. पण जेव्हा ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली, तेव्हा भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका जळून भस्म झाली. आजही या घटनेच्या स्मरणार्थ होळी साजरी केली जाते. एक दिवस हिरण्यकश्यपूने रागाने विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, देव सर्वत्र आहे. हिरण्यकश्यपूने एका खांबावर वार केला आणि विचारले, तो या खांबात आहे का? त्या क्षणी खांबातून प्रकट झाले भगवान नरसिंह. ना पूर्ण मानव, ना पूर्ण प्राणी. संध्याकाळचा वेळ होता, ना दिवस ना रात्र. दरवाजाच्या उंबरठ्यावर, ना घरात ना बाहेर. त्यांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर, ना जमीन ना आकाश, बसवून ठार केले. अशा प्रकारे विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि अहंकाराचा नाश केला. हिरण्यकश्यपूच्या मृत्यूनंतर प्रल्हाद राजा झाला. तो नेहमी धर्म, सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहिला. भगवान विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला, तुझी भक्ती सदैव लोकांसाठी प्रेरणा राहील. खूप वर्षांपूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. तो अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि असा वर मागितला की मला कोणताही मनुष्य किंवा प्राणी मारू